खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत अशी गावरान मटणाची भाजीची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हाय नमस्कार, मी प्राची संखे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊसमध्ये. तर आज आपण बकऱ्याच्या मटणाची लग्नात भेटते तशी जाड जाड ग्रेव्हीवाली मस्त झणझणीत अशी मटणाची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी पाऊण किलो बकऱ्याचं मटण घेतलं आहे. ते 2-3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेते. आता हे बकऱ्याचं मटण आपण कुकरमध्ये शिजून घेऊयात. आता हे मटण मी एका कुकरमध्ये टाकून घेते व त्यात 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. कुकरला 4 शिट्या येईपर्यंत मटण शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करू. तर इथे मी अर्धी वाटी एवढा खोबरा, 2 मिरच्या, 1 अख्ख्या लसणाच्या पाकळ्या, लिंबा एवढं आलं आणि छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता हे सर्व आपल्याला तव्यावर टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे आपले वाटणचे साहित्य सर्व भाजून झाले आहे. ते थंड होईपर्यंत आपण कुकर उघडून घेऊयात. मटण आपण 50% एवढे शिजवून घेतले आहे. आता या मटणामध्ये 2 मोठे बटाटे आणि 1 अख्खा लसूण मी टाकून घेणार आहे आणि पुन्हा मटण 4 ते 5 शिट्या येईपर्यंत शिजून घेणार आहे. मटण शिजायला ठेवून आपण आता वाटण करून घेऊयात. इथे 1 ते 2 लहान चमचे पाणी टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी चॉपरच्या साहाय्याने 1 मोठा कांदा आणि 2 मोठे टॅमॅटो चॉप करून घेतले आहे. हँड चॉपरचा वापर केल्यामुळे टॅमॅटो आणि कांदा एकदम बारीक आणि समान कापला गेला आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी मी गरम मसाल्याचा वापर करणार आहे. यामध्ये 1 चमचा जिरा, दालचिनी आणि 3 तेजपत्ते, काळी मिरी आणि लवंग, हिंग ह्याचा वापर करणार आहे. तर इथे मी एका कढईत 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल छान तापलं आहे. आता यात आपण खडे मसाले टाकून घेऊयात. आता यात आपण चॉप केलेला कांदा टाकूयात. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता आपण बनवलेलं वाटण यात टाकून घेऊयात. हा वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. वाटणाला तेल सुटलं आहे म्हणजे वाटण छान शिजलं आहे. आता त्यात घरगुती लाल मसाला, हळद आणि मीठ टाकून एकत्र करून घेऊयात. मसाले भाजून झाले आहे. आता आपण टॅमॅटो टाकूया. इथे मी कढईवर झाकण ठेवून टॅमॅटो गळेपर्यंत शिजवून घेणार आहे. टॅमॅटो छान गळले आहेत. आता यात आपण गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हिंग टाकून घेऊयात. इथे मी 2 लहान चमचे दही वाटीत घेऊन चांगला फेटून घेणार आहे आणि ते दही ग्रेव्हीमध्ये टाकून घेते. आता आपण ग्रेव्हीमध्ये अर्धी वाटी एवढा पाणी टाकून ग्रेव्ही शिजवून घेऊयात. वा किती छान मस्त ग्रेव्ही शिजली आहे आणि कलर सुद्धा छान आला आहे. आता आपण बॉईल केलेलं मटण यामध्ये टाकून घेऊया.
वरतून थोडी कोथिंबीर मी पेरून घेणार आहे आणि गॅस मंद ते स्लो आचेवर ठेवून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मटण शिजवून घेणार आहे. आणि इथे मस्त गावरान झणझणीत अशी मटणाची भाजी रेडी आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. मस्त लग्नात असते तशी जाड जाड ग्रेव्हीची झणझणीत अशी मटण रेडी आहे. नक्की घरी बनवून पहा. मला तर फार आवडली, तुम्हाला सुद्धा आवडेल. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.